आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुरू होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या कृपाशीर्वादानं 179 वर्ष निरंतर हा सप्ताह सुरू आहे। ते श्रद्धेय परमादरणीय सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो। ज्यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे सुरू ठेवली ते श्रद्धेय आदरणीय नारायणगिरी महाराजांच्या चरणी त्यांना नतमस्तक होतो। आणि ही ऐतिहासिक परंपरा मोठ्या दिमागदारानं आज 20 शताब्दीकडे वाटचाल करते। याचं नेतृत्व करणारे आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमादरणीय हरिभक्तपरायण मठाधिपती श्री रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या या सप्ताहाच्या निमित्तानं आज हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय। यासाठी उपस्थित महंत हरिशरण गिरीजी महाराज, महंत मधुसूदनजी महाराज, हरिभक्त परायण श्रद्धेय रमेशगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे माझे मित्र हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मस्के, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे, हरिभक्तपरायण संदीपन महाराज, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज दिघे, हरिभक्तपरायण अमोल महाराज बडाक, हरिभक्तपरायण योगानंद गिरीजी महाराज, आपल्या या भागाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, देवळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष श्रीरामपूरचे संजयजी फंड, श्रीनिवास बिहानी, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे मंडल प्रमुख बाबासाहेब चिडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, बबनराव मुठे, नीरजजी मुरकुटे, ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी, नानासाहेब शिंदे, ज्यांनी आजचं ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी पंगत दिलेली आहे ते मारुतराव पाटील गोरे, बाबासाहेब कोते, साहेबराव आदमाने, भीमाशंकरजी लोखंडे, धनगवाडीचे सरपंच गोपीनाथजी खरात, मोर्चा आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष शोभाताई घोरपडे, अर्चनाताई लहारे, कविताताई लहारे, या धनगवाडी पंचकृषीतील सर्व उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व या ध्वजारोहण सोहळ्याकरता आलेले सर्व माझे भाविक भक्त बंधू भगिनी आणि मित्र हो, आज 179वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्तानं आपल्या सर्वांचं या अतिशय मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आपलं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। 179 वर्ष ही अखंडपणे सुरू असणारी परंपरा ही दिवसागणिक एक नवीन विक्रम प्रस्थापित करते। आणि एकमेव कारण म्हणजे या सगळ्या सप्त्याला एक अध्यात्माचं अधिष्ठान मिळालेलं आहे। मी सुरुवातीला उल्लेख केला की आता 20 शताब्दीकडे या सप्त्याची वाटचाल होते। 179 वर्ष, आता थोड्या दिवसामध्ये 200 वर्षापर्यंत आपण जाणार आहोत।
म्हणजे आपलं तेवढंच 200 वर्षाचा सप्ताह पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांचं वय वाढावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. खरं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळापण या सप्त्याचा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सप्त्याचं नाव झालेलं आहे. आणि या सप्त्याला खरं कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही आहे. पुढे गाड्या पाठवावं लागत नाही. काय व्यवस्था आहे ती विचारावं लागत नाही. केवळ ज्ञानबोध तुकारामाच्या गजरानं गजर करत लाखो भाविक ह्या सप्त्याकडे आपले पाय ओढतात, धावत जातात, सप्त्यामध्ये सहभागी होतात. समाजानं उभी केलेली शक्ती जी आहे हेच खरं या सप्त्याचं मुख्य यश आहे असं मी मानतो. नुकतीच आता आषाढी वारी आषाढी एकादश संपन्न झाली. मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो. मला वाटतं माझ्या इतक्या वर्षाच्या पाहण्यामध्ये यावर्षी ऐतिहासिक जनसागर पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी लोटलेला होता. 23 किलोमीटर महाराज रांग होती. 23 किलोमीटर. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एवढीच आस होती की पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचं. माझे सगळे सुखदुःख तर सोडवा, परंतु मी त्यावेळी परमेश्वराला विनंती केली की भरपूर पाऊस पडू दे, सगळे धरणं भरू दे. महाराज, मी आपल्याला सांगत होतो की ऑगस्ट 2027 पर्यंत पुढच्या वर्षाची ज्यावेळी पाऊसच पडत दिसत नव्हता, आम्ही निर्णय घेतला की सगळ्या धरणाचं पाणी पुढच्या वर्षाच्या 27 पर्यंत राखून ठेवायचं. निदान पिण्यासाठी तरी पाणी देता आलं पाहिजे. आम्ही पत्रक काढलं महाराज, मी अतिशय सांगत नाही. आज पत्रक निघालं आणि दुसऱ्या दिवशी जो पाऊस पडायला लागला त्या झटक्यात सगळे धरणं भरून गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं जायकवाडी सुद्धा भरून गेले. आज जायकवाडीचे आम्ही दरवाजे उघडतोय. धरणं पूर्ण भरलेलं आहे. दरवाजे उघडून खाली आता मराठवाड्यामध्ये पाणी जाईल. भंडारदरा भरलंय, निळवंडे भरलंय. निळवंडे भरल्याचं पाहिलं मी, पाणी तुमच्या कालव्यात वाहते. यावर्षी तर आपण हे तुमचे जे अनकमांडचे गाव होते, धनगरवाडी, वाकडी, चितळी, जवळजवळ 3000 हेक्टरला आपण आता नवीन पिढ्यांद्वारे आता पाणी देतोय. त्या कामाला आता लगेच आपण सुरुवात करतोय. जवळजवळ 3000 हेक्टर क्षेत्राला अतिरिक्त महाराज पाणी मिळणार आहे. मी मुद्दा सांगत होतो की या संपूर्ण सप्त्याच्या निमित्तानं जो सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं सुरू झाला, त्याची परंपरा जी अखंडपणे सुरू आहे. आपल्या सनातन संस्कृतीची घोषणा देत भक्तिभावना सप्ताह पार पडतो. मला वाटतं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी देश पातळीवर जर विचार केला ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना आहे. मित्र, मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि लोकांच्या सहभागानं हा खरं सप्ताह सुरू असतो. ही आता एक लोकचळवळ झालेली आहे. कोणी पैशाच्या रूपानं देणगी देते, कोणी अन्नदानाच्या रूपानं देते. गावोगावी लोक भाकरी पाठवतात, आमटी भाकरीचा काला खातात. इतर वेळी आपण आमटी भाकरी दिली तर कोणी खाणार नाही. पण ह्या आमटी भाकरीच्या काल्याचं वैशिष्ट्य आहे हा परमेश्वराला दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून आपण त्याच्या ज्या अध्यात्माची आणि सद्गुरू गंगागिरी महाराज असतील, सद्गुरू नारायणगिरी महाराज असतील आणि मठाधिपती रामगिरीजी महाराज असतील, त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्या आमटीची गोडी काही वेगळी असते. खरं म्हणजे आज मला एक समाधान आहे की या सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाराजांनी ती भूमिका घेतलेली आहे. ती एक ऐतिहासिक म्हटलं पाहिजे. म्हणजे कशाचा विचार केला नाही, धमक्या आल्या, काही आलं, पण हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मला काही जरी करावं लागलं तरी मागं हटणार नाही.
ही भूमिका रामगिरी महाराजांनी घेतली. मला वाटतं हेच खरं आपल्या हिंदुत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या करता एक मोठी प्रेरणा आहे. रामगिरी महाराज की सत्य सनातन हिंदू धर्म की हिंदू धर्माच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत आक्रमकपणे त्याला आपण सगळ्यांनी पुढे आपण त्या ठिकाणी सामोरी गेलं पाहिजे. केवळ महाराज करतात म्हणून नाही आहे. महाराज हे त्या आंदोलनाचं प्रतीक आहे. महाराज हे त्या आंदोलनाची प्रेरणा आहे. महाराज हे त्या आंदोलनाचे प्रेरणास्रोत आहे. आपण त्या पाठीमागे खंबीर उभं राहून त्यांना त्याच पद्धतीने आपलं पाठबळ दिलं पाहिजे. खरं म्हणजे या सप्त्याच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग वाढला आहे. तरुणांनी आता ही हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतलेली आहे. परमेश्वराचा नामघोष करत आता या सप्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी सहभागी झालेल्या आहेत. आणि माझी विनंती या निमित्तानं आहे की या परमार्थाच्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी आपली प्रत्येकाने आपलं कर्तव्य या निमित्तानं बजावलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर मी आपल्याला सांगतो की हिंदू धर्माला अधिक त्यामुळे बळकटी येईल. हिंदुत्वाच्या विरोधात जाण्याचं धाडस सुद्धा कोणी करणार नाही हे आपण या निमित्तानं आपलं कर्तव्य म्हणून बजावलं पाहिजे. आणि त्यासाठी हा 179वा सप्ताह हा फार मोलाचा ठरणार आहे. आज आपल्या भागामध्ये पाण्याच्या दृष्टीने धनगावडी चितळीमध्ये 6 तलाव आहेत. वाकडी दांडेवाडीला 7 तलाव आहेत. केटीवर आहेत. सगळे भरलेले आहेत. भरले का नाही? पाण्याची चिंता करू नका. मी असेपर्यंत मला गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी मिळालं आपल्याला का नाही मिळालं? कोणाला मिळालं नाही सांगा बरं? मिळालं ना सगळ्यांना. शेवटपर्यंत निळवंड्याचे कालवे चालू राहिले. महाराज शेवटपर्यंत प्रवरेचे कालवे चालू राहिले. गोदावरीचे कालवे चालू राहिले. गोदावरीचे कालवे आता मोठे केलेत. तुमच्या आशीर्वादानं, महाराजांच्या आशीर्वादानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावर दिलेलं आहे. आणि म्हणून कोकणातलं वाहून जाणारं पाणी आता आपण आणतो इकडे. एक 4-5 वर्षे लागतील कारण त्याला खर्च फार कमी नाही आहे. जवळजवळ 94,000 कोटी रुपये खर्च आहे त्याला. किती पैसा कसा उभा करायचा पण पाहू. फक्त तुमचा सगळ्यात आशीर्वाद राहू द्या. पाणी आपोआप येईल तुम्हाला. कोकणातलं पाणी आणायचं महाराज आपल्याला. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी केलेला आहे. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेला आहे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते मला वाटतं या निमित्तानं करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आज आपण कर्जमाफीची या आठवड्यामध्ये रकमा तुमच्या खात्यात जमा होतील. मला सांगायला आनंद होतो महाराज की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण 1,32,937 शेतकऱ्यांना एक कर्जमाफीचा फायदा होणार आहे. ह्या आठवड्यात पैसे जमा होतील 100%. 36,000 कोटी रुपये आपण यावर्षी राखून ठेवलेत. म्हणजे कोणती निवडणूक नाही. कुठल्या अशा बऱ्याच वेळा निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आपण घोषणा करतो. आता कुठे निवडणूक आहे का? तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्याच्या प्रति त्यांची असणारी बांधिलकीचा विचार करत ऐतिहासिक निर्णय 36,000 कोटी रुपये कर्जमाफी निर्णय झाला. आपल्या सगळ्यांचे वीज बिल जे होते ते आता 0 होणार आहे, माफ होणार आहे सगळे. त्यामुळे विजयाची चिंता करू नका बाप. कोणाचे 10,000 असतील, कोणाचे काही लोकांनी कनेक्शन घेतल्यापासूनच भरले नव्हते. 48,000 कोटी रुपये आपण वीज बिल माफ केले. आता तर वीज बिल मोफत आहे. आता वीज मोफत आहे. काही लोकांच्या तक्रारी आहेत. सात्यता, लोडशेडिंग आहे, अंधारात मुलांचा अभ्यास आहे, आमच्या जेवणाच्या वेळी लाईट जाती. काल मला एक जर म्हटलं साहेब जेवता लाईट जाते म्हणजे जेवताना. मग म्हटलं असं कर तू जेवणाच्या वेळा बदल म्हणलं तुझ्या. वेळेचा भाग सोडून देऊ. पण हे थोडं एकदम मध्यंतरी एकदम 4,000 मेगावॉटची डिमांड वाढल्यामुळे सगळे स्पीडर ट्रिप व्हायला लागले. तर आता माझी कल्पना एक 8-10-15 दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थित होईल. काय अडचण येणार नाही. थोडा वेळ लागतो कोणत्या गोष्टीला. परंतु निश्चितपणे जे काम या राज्याच्या सर्वसामान्य
माणसासाठी करायचं आहे, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी करायचं आहे. राबणाऱ्या आमच्या शेतकरी जो बांधव आहे, भगिनी आहे, त्यांच्यासाठी करायचं आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं एकच माझी या निमित्तानं म्हणजे मागणी काही नाही आहे. महाराजांनी जे सांगितलं ते आम्ही करण्याची आमची भूमिका असते. आम्ही काही वेगळं काही मागत नाही. मी पहिल्यांदा आलो सप्ताह पाहायला, इथं जागा महाराज म्हणजे जागा पाहिल्या. मला लक्षात आलं की कसं एकदा बोलवलं मला. या बाजूचे सगळे रस्ते तुमचे खराब झालेले होते. महाराज म्हणले आता काहीतरी करावं लागेल. 4 कोटी रुपये दिले, सगळे रस्ते महाराज पूर्ण झाले. आपले सगळे रस्ते पूर्ण होत आले. आता अजून काय लागतील महाराज सांगा, ती आम्ही द्यायची व्यवस्था करू. शेवटी सप्त्याला येणाऱ्या भाविकाला कुठे अडचण होणार नाहीची काळजी आपण घेतली पाहिजे. पाणी आता भरपूर आहे, पाठ वाहतोच आहे ना, आंघोळीची अडचण राहिली नाही तुम्हाला. सप्ताह होईपर्यंत पाठ चालू ठेवू, काय अडचण नाही. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे महाराज आपल्याकडून की या राज्यावरचं जे घोंगावतं जे सारखं दुष्काळाचं जे सावट आहे, परमेश्वराच्या कृपेने ते दूर झालंच आहे. निरंतरपणे आमच्या शेतकरी बांधव समाधानी राहायला पाहिजे, जनतेला सुख समाधान मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण आपण करताना तो आशीर्वाद निरंतरपणे आपल्या पाठीमागे राहावा, एवढीच अपेक्षा महाराज आपल्याकडून आहे. आणि ती विनंती करतो पुन्हा एकदा सप्ताह समितीच्या सगळ्या सदस्यांना, धनगरवाडी दिघी या पंचकृषीतल्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. धनगरवाडीच्या लोकांना एवढीच विनंती आहे, सप्ताह होईपर्यंत तरी भांडू नका. सप्ताह होऊ द्या ना, मग काय आपला कार्यक्रम चालूच आहे. पण सप्ताह होईपर्यंत कृपया भांडू नका. महाराजांना म्हटलं मला ते काही असं दिसतंय की काही धरलं समजून घ्या, आम्ही आहोतच मंडळी, आम्ही सेवेकरी आहोतच, चिंता नाही. पण धनगरवाडीच्या लोकांना विनंती, कृपया भांडू नका. आपल्या एवढं छोटं गाव होतं तरी महाराजांनी आशीर्वाद दिला, सप्ताह मिळाला, एक नवा इतिहास तुम्ही घडून दाखवा अशी माझी विनंती तुम्हाला आहे. सगळ्या परिसर एकत्र घ्या. नाही तर धनगरवाडीचे लोक एकटेच चालले. अरे दिघीचे लोक आहेत, अजून वाकडी आहे, लांडेवाडी आहे, चितळी आहे, जळगाव आहे, घ्या ना. इथं प्रत्येक जण आपलं योगदान देत राहत. सप्त्याला काय कोणा शिकायला लागलेलं नाही आहे. या सप्त्याला फक्त सद्गुरू गंगागिरी महाराजांचं शिकायला आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना काम करायचं मित्र. म्हणून पुढे एकदा आपले सर्वांचे परमादरणीय हरिभक्त परायण मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू होत असलेल्या सप्त्याच्या करता आपापल्या परिणाम ज्यांनी काही योगदान दिलं, काही देणग्या दिल्यात, काही वस्तुरूपाने देणग्या दिल्यात, त्यांचं अभिनंदन करतो. जे काही राहील प्रथेप्रमाणे ते माझी भागीदारी असतेच, तितक्याची अडचण नाही आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. हा, बऱ्याच लोकांनी पैसे दिलेत. केरुनाथ विठ्ठल रक्टे 101 पोते साखर, ज्ञानेश्वर रक्टे 5,11,000, सुनीता रक्टे सुनील रक्टे 5,55,000, 100 पोते बिहानी साहेबांची साखर, जयवंतराव ससाने मित्र मंडळाचे 51 पोते आणि 11 पोते साबुदाणा, माजी आमदार कांबळ्यांची 151 तेल डबे, 31 पोते तुरडाळ व्यापारी असून श्रीरामपूर, करणदादाची 31 पोते साखर, भावनदास मुरकटे 1 लाख रुपये, वैभव संत गुजराणी मंडळ 5 लाख रुपये, MIDC 2 लाख, ज्ञानेश्वर मुरकुटे 51,000, आशुतोष दादा काळे सर्व सप्तासाठी वीज पुरवठा, संजय फंड 51,000, श्यामलिंग शिंदे 51,000, कापसे उद्योग 600 पोते, कापसे उद्योग कमी आले पोते. बाबासाहेब चेडे 35,000 लिटर दूध बाबासाहेब दिले, 35,000 लिटर दूध दिले. आता दुधाची चिंता करू नका तुम्ही, दुधाचे भाव तर कमी होणार नाही. आता सगळं पनीर आता बोगस बंद झालं. दुधाचे भाव कमी पडले का? आता एक पुढच्या 8 दिवस थांबा तुम्ही, ज्यावेळी सगळं दूध पनीर बनवायला जाईल किमान 1 ते 2 लिटर बरोबर भाव देत. मग त्याचं मला असं वाटतं, त्यामुळे चिंता काय नाही. हां, केशव शिंदे आहेत, चेडे पाटलाला जोड, प्रशांत पाटील कोयले साहेब पुण्यात त्यांनी 1,11,000 रुपये दिले. ते काय बरेच देणगे देणारे लोक आहेत, सगळे मोठे लोक आहेत. माझ्यासारखे सामान्य माणसाकडून तुम्ही अभ्यास करू नका.
मी फार छोटा माणूस आहे बाबा, दिवस काय कुठे. पुढे एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. आत्ताच नामदार साहेबांनी बुळत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या बुडणाऱ्या जगाचा कळवळा येतो म्हणून संत स्वतः कष्ट घेतात, समोर येतात. गंगागिरी महाराजांनी एकांतिक जीवनाचा त्याग करून लोकांतात आले आणि समाजाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये गोदावरी तीराला असणारे जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त करण्याकरिता गंगागिरी महाराजांनी तशी मोहीम राबवली. कारण त्या काळामध्ये लोक जरा तमाशाकडे जास्त वळालेले होते आणि तमाशाच्या नादी लागून घरचा तमाशा होऊ नये आणि म्हणून गंगागिरी महाराजांनी लोकांना समजावून सांगितलं आणि वेळेत जर आपण सावध झालो तर आपलं जीवन सुखी होतं आणि सर्व जग सुखी राहावं हीच भावना संतांची असते. सर्व संत सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांनी सुखी राहावं हाच भाव सर्व संतांचा असतो. ज्ञानोबराई तेच सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरते वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे. तर अशा प्रकारचं कार्य योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलं. हळूहळू छोट्या स्वरूपामध्ये महाराज गावोगावी पोथ्या वाचायचे, गायी चारायचे, गोपालन महाराज करायचे. कारण महाराजांच्या वडिलांचा मृत्यू महाराज लहान असताना, अगदी गंगागिरी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. आईने त्यांचा सांभाळ केला आणि एक धार्मिकतेची गोडी, ग्रंथाचं वाचन अशा पद्धतीनं त्यांनी लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप आज जे एवढं भव्य झालेलं आहे याच्या पाठीमागं सद्गुरू गंगागिरी महाराजची तपस्या आहे. खूप मोठी तपस्या गंगागिरी महाराज त्या काळामध्ये एक तपस्वी साधू म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्र्यंबकेश्वरला निवृत्तनाथ महाराजांच्या समाधीचा शोध गंगागिरी महाराजांनी लावलेला आहे. तिथं अनेक समाध्या होत्या. निवृत्तनाथ महाराजांची समाधी कोणती होती हे कोणाला माहीत नव्हतं. एकदा या ठिकाणी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या समकालीन असणारे जे काही संत होते त्यामध्ये भानदास महाराज बेलापूरकर असतील, पाटीलबा जोपळकर असतील, हे सर्व त्यावेळेला एकत्रित परमार्थ करीत होते आणि त्यामध्ये गंगागिरी महाराज हे ज्येष्ठ होते. लवतकर महाराजांची एकदा आमची चर्चा झाली या विषयावर. गंगागिरी महाराजांनी निवृत्तनाथ महाराजांच्या समाधीचा शोध लावल्यावर मी ललितकर महाराजांना एक प्रश्न विचारला की गंगागिरी महाराजांनी निवृत्तनाथ महाराजांचा समाधीचा शोध लावलेला आहे हे सर्वांनाच माहीत आहेत, सर्व फळकऱ्यांना माहीत आहेत, सर्व महाराज मंडळीला माहीत आहेत, पण याविषयी कोणी बोलत का नाही. ललितकर महाराजांनी प्रश्न विचारला तेव्हा ललितकर महाराजांनी उत्तर दिलं मला. त्यांनी सांगितलं, महाराज हे न बोलण्याचे एक कारण माहिती सगळ्यांनाच आहेत, पण न बोलण्याचं एक कारण असं आहे की गंगागिरी महाराजांनी जर समाधीचा शोध लावला मग याच्या पूर्वीचे लोक काय करीत होते, त्यामुळे लोक हे गपचूप आहेत, बोलत नाही म्हणले. पण हा शोध गंगागिरी महाराजांनीच लावलेला आहे हे सर्वांना मान्य आहेत. जोग महाराजांना सुद्धा परमार्थाला गंगागिरी महाराजांनी लावलेले आहेत. तुकाराम बाबा खेडलेकरांना गंगागिरी महाराजांनी परमार्थाला लावलेले आहेत. साईबाबांचा परिचय गंगागिरी महाराजांनी समाजाला करून दिलेला आहे. असं खूप मोठं कार्य सद्गुरू गंगागिरी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यामध्ये सर्वात मोठं कार्य म्हणजे सप्ताह. या सप्ताहाच्या माध्यमातून जो आपल्या भजनी मंडळाला भजनाचा सुकाळ, भजनी आनंदाचा सुकाळ प्राप्त करून दिला, की अशा प्रकारचं भजन जगामध्ये कुठं पाहायला मिळत नाही. सप्ताहामध्ये टाळकरी, कधी कधी टाळकऱ्यांचीच फार तानातान होत असते, टाळकरी मिळत नाही सप्ताहाला, अशी अवस्था निर्माण होते. आपण खेडेगावामध्ये जेव्हा सप्ताह करतो इकडून तिकडून टाळकरी गोळा करायला लागतात. इच्छेने स्वखर्चाने आपले सगळे घराची कामं सोडून 7 दिवस टाळकरी इथं राहतात. पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस असतो, कधी कधी व्यवस्था होते नाही होत, जशी असेल तशी व्यवस्था, कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी किती दूरदृष्टी ठेवून हा विचार केला आणि समाजाला एकत्रित करून हा भजनाचा
भक्ती प्रवाह सुरू केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अन्नदान. त्या काळामध्ये उपवासमारी जास्त होत होते. हे उपवासमार थांबण्याकरिता हा एक प्रयत्न गंगागिरी महाराजांनी केला. कारण एक मोठ्या सप्ताहाची परंपरा तर चालू आहे, पण गावोगावी सुद्धा गंगागिरी महाराज सप्ताह करायचे. आणि गावोगावी सप्ताह करण्याचा उद्देश हा असायचा की गोरगरीब जे लोक असायचे त्यांना त्यानिमित्त अन्न मिळेल. या सप्ताहाच्या माध्यमातून जे उपेक्षित समाज आहेत त्यांना सुद्धा मिष्टान्न मिळावं, हाही गंगागिरी महाराजांचा उद्देश होता. लोकांनी व्यसनापासून मुक्त व्हावं आणि भगवंताच्या भजनात जो आनंद आहे, जे समाधान आहेत. संसारामध्ये किती मोठा मनुष्य असू द्या, न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाहा सुखम अस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात. श्रीमद्भागवतामध्ये वर्णन आहेत. जे सुख इंद्राला नाही आहेत, जे चक्रवर्ती सम्राटाला नाही आहेत, ते सुखम अस्ति विरक्तस्य, ते विरक्त असणाऱ्या महापुरुषांना प्राप्त होतं. आणि हे सुख आहे भगवंताच्या भजनामध्ये. सदा नामघोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. म्हणून समाधान यामध्ये मिळतं. सप्ताहाला 7 दिवस जेव्हा आपण येतो, हा सप्ताहाचा आनंद तर घेतोच, पण ही ऊर्जा वर्षभर आपल्याला मिळत असते. वर्षभर त्या ऊर्जाचा लाभ आपल्याला होत असतो. आमटीचा प्रसाद, गावागावून येणाऱ्या भाकरी, घराघरातून भाकरी येतात, त्यामुळं प्रत्येकाला आपलेपणा राहतो. भाकरी थापणारी जी महिला असते त्या महिलेला सुद्धा एक समाधान असतं की मी माझ्या हाताने केलेली भाकरी ही अनेकांच्या मुखात जात आहे. पंक्ती देणारे कितीतरी तयार होतील. कोणी लाखो खर्च करेल, करोड खर्च करेल, पण लाखो करोड खर्च करण्यात हा आनंद मिळणार नाही ज्या घराघरातून भाकरी येतात. वारकरी संप्रदायामध्ये मधुकरीचं एक विशेष महत्त्व असतं बरं का. आजही आळंदीला जर गेलं तर आळंदी विद्यार्थी जे आहेत ते मधुकरीचं भोजन का करतात? की मधुकरी शब्दाचा अर्थ आहे मधु म्हणजे मधमाशी. जसे मधमाशी आहे बघा, ती काय करते, फुलाफुलातून थेंब थेंब गोळा करते. फुलाफुलातून थेंब थेंब गोळा करून ते मध साचवते आणि म्हणून ते मध पवित्र आहे. आपण देवपूजेला सुद्धा ते मध वापरतो. देवाला पंचामृतामध्ये स्नान घालण्याकरता मध वापरतो. प्रसादामध्ये, पंचामृताच्या प्रसादामध्ये आणि मध वापरतो. अतिशय पवित्र असं ते मध आहेत. ते का आहेत तर एक एक बुंद एका कष्टाने, अतिशय कष्टाने त्या मधमाशीने गोळा केलेल्या आहेत. अशा प्रकारे घराघरातून भाकरी गोळा करणं ही जी वृत्ती आहे, ही मधुकरी वृत्ती आहे. त्या मधमाशीसारखी घराघरातून भाकरी गोळा करून एकत्रित येऊन तो प्रसाद जो वाटला जातो तो अतिशय पवित्र अशा प्रकारचा प्रसाद असतो. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. आणि मग अशा प्रकारचं असणारं हे अन्नदान गंगागिरी महाराजांनी सुरू केलं. सहज रीतीने 179 वर्ष होत आहेत ही परंपरा अखंडित चालू आहे. बऱ्याच ठिकाणी सप्ताह सुरू होतात, 10-5 वर्ष टिकतात, नंतर परंपराही बंद पडतात. काही अनेक मोठे मोठे आश्रम आहेत की आज त्या आश्रम झाडण्याकरता माणसं नाही आहेत. शेवटी गंगागिरी महाराजांची एक मोठी तपस्या आहेत, ही साधना आहेत. केवळ गंगागिरी महाराजांची तर आहेच, परंतु गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज असतील, नाथगिरी महाराज असतील, सोमेश्वरगिरी महाराज असतील, गुरुवीर नारायणगिरी महाराज आहेत. गुरुवीर नारायणगिरी महाराजांनी सप्ताहाच्या निमित्ताने समाज जोडण्याचं मोठं कार्य केलं. या सप्ताहाचं जे स्वरूप वाढलं, हे स्वरूप वाढण्याकरता सर्वात मोठा सिंहाचा वाटा या परंपरेत कोणाचा असेल तर गुरुवीर नारायणगिरी महाराजांचं वाटतं. आज तर आधुनिक काळ आहेत. आज आपल्याला एखादा प्रचार प्रसार करायचा असेल तर सोशल मीडियाचं माध्यम आपल्याला वापरता येतं. हे माध्यम त्यावेळेला नव्हतं. आणि म्हणून गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जो समाज जोडला, आणि नुसता जोडलाच नाही तर ठोकून टाकून तयार केला. आणि म्हणून आज आपल्याला हे जे दृश्य दिसत आहेत हे त्यांनी रावलेलं रोप आणि त्यांनी केलेलं कष्ट, त्याचं फळ आपल्याला चाखायला मिळते. गंगागिरी महाराजांनी तर रोप लावलं, पण त्याला खत पाणी घालण्याचं काम गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये विस्तृत रीतीने झालं आणि आज आपल्याला त्याचं फळं चाखायला मिळत आहेत. हे या सर्व महात्म्यांचं असणारं तपस्येचं फळ आहेत. आणि म्हणून ही परंपरा पुढं चालू असणार आहेत. आज आपण आहोत, उद्या आपल्यानंतर पुढची पिढी असणार आहेत. ही परंपरा कधी खंडित होणार नाही, कारण या परंपरेच्या पाठीमागं योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या साधनेची मोठी शक्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज असणाऱ्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या या ध्वजारोहणाच्या प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहात. मी धनगरवाडी
हे जरी निमित्त असलं तरी हा सप्ताह आपल्या सर्वांचा आहे. आता आजूबाजूची पंचक्रोशीतील जी गावं आहेत या सर्व गावांनी एक काळजी घ्यायची आहे, कारण जेव्हा पंक्ती येतात, लांबून लांबून पंक्ती येतात, त्यांना यायला उशीर होतो आणि आपली पंगत सकाळी 11ला चालू होते. आणि मग त्यावेळेला आजूबाजूच्या गावचे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी प्रत्येक दिवशी जर भाकरी आणल्या तर मग सकाळच्या ज्या पंक्ती लवकर सुरू होत जातील आणि नंतर मग येणाऱ्या भाकरी चालू होऊन जातात. पण सुरुवातीला भाकरींची जी अडचण येते ती येणार नाही. आणि हा परिसर म्हणजे आपला सर्व बेटाला मानणारा आणि बेटाचाच निष्ठावान परिसर आहे. आजूबाजूला वाकडीला जवळजवळ 4 सप्ताह झालेले आहेत. वाकडी मोठं धनगरवाडी ही वाकडीचीच वाडी होती, ती स्वतंत्र झालीत. चितळीला सप्ताह झालेला आहेत. सप्ताह केलेली आपली गावं आहेत. आणि हा जो परिसर आहे श्रीरामपूर खंडाळ्याला, श्रीरामपूरला सुद्धा सप्ताह झालेला आहेत. म्हणजे आपल्या परिसरामध्ये सप्ताह झालेले आहेत. सप्ताहाचा अनुभव असणारा आपला हा समाज आहे आणि म्हणून अडचण त्यामध्ये काही येणार नाही आहेत. पण हे सर्व कार्य आपलं आहेत असं प्रत्येकाने समजून या ठिकाणी या सहभागी व्हायचं आहेत. आणि निश्चित आपण त्या ठिकाणी सहभागी व्हाल. आज एवढ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना परत धन्यवाद देईल. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहाचा नारळ हा पुणतांब्याला दिला जातो बरं का. तसा अजून नारळ दिलेलं नाही आहे मी, आणि म्हणून पुणतांब्याला नारळ घ्यायला यावं. आणि जर तुम्ही लेट आले आणि दुसरे जर कोणी आले पुढं तर पुणतांबेकर सुद्धा आले होते, तेव्हा आम्हाला सप्ताह द्या म्हणजे थांबा. तर प्रत्येक वर्षी सप्ताह मागणारे गावांची मोठी असू दे, जाऊ दे, पाच थांबा, चालू करायला नका विषय करू. सप्ताहाला मागणार हे गावं असतात, त्यांची लिस्ट खूप मोठी असते. कुठं सप्ताह द्यावा मोठा प्रश्न असतो. पण सद्गुरू गंगागिरी महाराजांची जिथं इच्छा असेल निश्चित महाराजांच्या प्रेरणेने तो सप्ताह होत असतो. तर देवळालीकर आता येऊन गेले, त्यांनी जी मागणी केली की 1927 मध्ये गुरुवर्य सोमेश्वरगिरी महाराजांच्या काळात देवळालीला मोठा सप्ताह झाला होता. आणि त्यांची मागणी आहे की 2027 म्हणजे शताब्दी वर्ष होत आहेत. जसं शिर्डीला 2018 आपण सप्ताह दिला होता. हो, वाकडेकरांचे 4 सप्ताह वाकडेकरांनी केलेले आहेत आणि 5वा सप्ताह करण्याची त्यांची इच्छा आहे. मी एक वाकडेकरांना सुद्धा धन्यवाद देईल. आणि निश्चित आपल्या सर्व वाकडेकर ग्रामस्थांना, वाकडेकर असणाऱ्या भक्तगणांना परत मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आता सप्ताह मागणारे खूप आहेत. जे गंगागिरी महाराज प्रेरणा देतील त्याप्रमाणे घडेल. पण आता सध्या आहे हा सप्ताह पार पाडणं महत्त्वाचं आहे. पुढं काय आहेत ते पुढं घडेल. महाराजांनी आजपर्यंत जी परंपरा टिकवून ठेवलेली आहेत पुढे निश्चित चालणार आहेत. तर आज या ठिकाणी आपण सर्व आलात, मी सर्वांना परत धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी महाप्रसाद जो आहेत आमचे गोरे पाटील, मारुती पाटील गोरे निष्ठावान भक्त आहेत आणि त्यांचं एवढं वय पण दिंडीला पायी होते ते. तर अशा प्रकारे आज त्यांची महाप्रसादाची पंगत आहेत. सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वरती हात करा सर्वांनी. सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की. सर्वांना एक सूचना आहे की श्रीरामपूर शहरामध्ये जे भक्तमंडळ काम करत आहे ते 10 तारखेला श्रीरामपूर शहरामध्ये सकाळी 10 वाजता फेरी निघणार आहे. म्हणून आपण श्रीरामपूरकरांनी याची नोंद घ्या. आणि श्रीरामपूर शहरामधून सुद्धा दररोज भाकरी येणार आहे असे ही आपल्याला सर्वांना सूचना आहे. श्रीरामपूरकर या ठिकाणी उपस्थित असाल, आपलं वार्डावाईज नियोजन आपण केलेलं आहे. म्हणून सर्वांना सूचना आहे आपण भाकरीचं नियोजन करावं. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या 10, 5, 25 गावामध्ये भाकरीची व्यवस्था आपण नियोजन करावं. या ठिकाणी